शेगांव के श्री संत गजानन महाराज की पुण्यतिथि के अवसर पर मैकर और सिंदखेड़ा राजा क्षेत्र के 51 भजनी मंडल को सेवानिवृत्त अधिकारी सिद्धार्थ खरात की ओर से भजन सामग्री वितरित की गई। संत नगरी शेगांव में आयोजित कार्यक्रम में पूर्व उपाध्यक्ष भी शामिल हुए। बुल्ढाना जिला परिषद के अध्यक्ष पांडुरंग दादा पाटिल, संत परंपरा सच्ची परंपरा है और वारकरी समुदाय की परंपरा हर घर तक पहुंचनी चाहिए, क्योंकि वारकरी समुदाय ने धर्म आंदोलन बनाकर कई समस्याओं का समाधान किया है। क्या हम भी वारकरियों के लिए कुछ कर सकते हैं? इसी दौरान उन्हें सामग्री वितरित कर उनका सम्मान किया गया। सर्वप्रथम अपना सगळ्यांना रामकृष्ण हरी। सिंदखेड राजा मातृतीर्थ ते शेगाव याच्यापर्यंत सर्वसाधारण 150 ते 200 किलोमीटर जो पायी प्रवास 11 दिवसाचा आमच्या या दिंडी पालखी सोहळ्याने केलेला आहे, त्याचा आजचा हा सांगता समारोह आहे। आणि आमच्या मातृतीर्थमधली ही दिंडी आहे आणि ही लोणार मेहकर या भागातून आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी दिंडी ही झालेली आहे, खूप मोठं कव्हरेज आहे। आणि ही जी दिंडी आहे ती वारकरी अनुष्ठान घेऊन पुढे निघालेली आहे। वारकरी समाज हा महाराष्ट्रातला मुख्य प्रवाह आहे। घराघरात मातीमध्ये जर कुठला विचारधारा आज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने असेल तर ती वारकरी संप्रदायाची आहे। पांडुरंग आणि विठ्ठल हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे, आपल्या सगळ्यांचं ते आराध्य दैवत आहे। आणि एक भक्ती आणि योग याचा योग साधून ही दिंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये संत परंपरा हीच खरी परंपरा आहे। या परंपरेनं महाराष्ट्राचं सगळं समाजमन घडवलेलं आहे। महाराष्ट्र धर्म या चळवळी निर्माण केलेला आहे। त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यावरती या चळवळीचा परिणाम आहे। इव्हन बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक मूकनायक असेल, जनता पत्रामध्ये संत कबीर असतील, संत तुकारामांची कवनं त्यांनी घेतलेली आहेत। नंतर महादेव गोविंद रानडे असतील, महात्मा फुले असतील, या सगळ्यांनी संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलीचे सगळे वचनं घेऊनच काम सुरुवात केलेली आहे। महादेव गोविंद रानडेंनी तर आपल्या राष्ट्रीय चळवळीला या चळवळीचं अधिष्ठानच दिलेलं आहे। म्हणून संत परंपरा, वारकरी परंपरा ही मुख्य परंपरा आहे। त्याचबरोबर शिवशाहू फुले आंबेडकरी ही जी आपण बऱ्याच लोकांना असं वाटतं की वेगळी चळवळ नाही, ती परस्पर पूरक चळवळ आहे। या चळवळीचा मिलाप घालण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यातूनच मी असं ठरवलं की या चळवळीला बळ देण्यासाठी, कारण ही पुरोगामी चळवळ आहे, ही चळवळ आहे, हा संप्रदाय नाही, हा स्थितीवादी संप्रदाय नाही आहे, ही चळवळ आहे। आणि ही चळवळ परिवर्तनवादी चळवळ आहे, ही बंडखोर आहे। म्हणजे कर्मकांड किंवा जे काही अनिती असतील, चालीरीती आहेत त्याचा विरोध करणारी आहे आणि समाजमन घडवणारी लोकशाही आणि समतावादी ही चळवळ आहे। या चळवळीला बळ देण्याची गरज आहे। आणि नैतिक अधिष्ठान जर आज समाजाला जर कोण देणार असेल, आज रोजी महत्त्वाचा मुद्दा, समाजाला जर नैतिक अधिष्ठान, समाजाची नैतिक पातळी आज रोजी खूप ढासळलेली आहे, ती नैतिक पातळी जर उंच करायची असेल तर त्याला वारकरी चळवळीशिवाय दुसरा अन्य कोणताही पर्याय नाही, हे माझं ठाम मत आहे। दुसरं, एकीकडे शिवशाहू फुले आंबेडकरांची लोकशाही आणि अधिकाराची चळवळ आहे आणि संत मंडळींची वारकरी चळवळ जी आहे ती आध्यात्मिक आणि मनाला अंतर्मनात खोलवर रुजणारी ही चळवळ आहे। या दोन्ही चळवळी एकत्र चालल्या पाहिजेत असं माझं मत आहे। आणि त्यामुळं या चळवळीला बळ देण्यासाठी आपल्या या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या सहभागी झालेल्या आहेत। जवळपास 101 दिंड्याचं नियोजन होतं। मला असं वाटतं की 51 दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। त्या सगळ्या 51 दिंड्यांना एक छानसा मृदुंग आम्ही एक मृदुंग, एक विणा आणि 7 टाळ असं प्रत्येक दिंडीला वाटप करण्यात आलेलं आहे। आणि हे सगळे जण आपल्या गावात जाऊन या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करतील आणि ही चळवळ मोठ्या प्रमाणात पसरते असं माझा। काला न्यूज़ के लिए बुल्ढाना से किरण चेजोड़ की रिपोर्ट। अब अपनी मुस्कुराहट को और खूबसूरत बनाएं सिर्फ डॉक्टर पाटल्स क्लिनिक के साथ, जहां महज 50 रुपए में होगी आपके दांतों की जांच। डॉक्टर पाटल्स क्लिनिक जो देता है मुफ्त और किफायती दामों में अन्य स्वास्थ्य सेवाएं भी। तो देर किस बात की, अभी विजिट करें डॉक्टर पाटल्स जनरल एंड डेंटल क्लिनिक, शहनशाह चौक, आशीर्वाद नगर, बड़ा ताजबाग के पीछे, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7276358858 पर।